इथं आलो. हे दरबारात गेला, दरबारात राज करता नाही, आपली संपूर्ण होणार नाही. प्रजाजनांकडून कळलं देव अरे त्या पार्वती परमेश्वराला मी आळविले, ज्याचं ध्यान चिंतन चाललंय, त्याला आज अग्रपूजेचा मान दिलाय. तो माझा काळ आणि अशा ठिकाणी मी बसतो. पण मला एक सांगा, कुठून आपण हा दुर्वटता प्रवास केला, मला नंतर तोडलंय, पण बसा उठत विचारलोय. येणं केलंय काशीतून आलोय मी, काशीतून आलोय. हे काशी विश्वेश्वरा, नवखंड पृथ्वी जाई खंड काशी, मी अविनाशी, त्या काशीतूनच आलोय. त्या काशी विश्वेश्वराला मी आळवितोय. साक्षात मूर्तिमंत स्वरूपात माझा काशीचा परमेश्वर. हो, मी काशीत राह. पण आपलं नाव? माझं नाव सदाशिव शिवब्रह्मण. त्या मला मी इथं स्थान दिलाय, फार चालून थकवा आला रे. विचारा इथपर्यंत आलो. सदाशिवराव, त्या परमेश्वराला मी इथं स्थान दिलं. त्या पार्वती परमेश्वराची सेवा देत असताना तुम्ही सुद्धा सदाशिव. माझं नाव सदाशिव. म्हणजे तुम्ही सुद्धा सत्पादी ब्राह्मण या आणि एखादा मला समाधान या देवाच्या स्थानी तुम्हाला बसविलं. अनेक तऱ्हेचं वर्णन केलं. असं काय नाही, इथं आल्यानंतर ऐकलं नाही. राज्यभरात दान करताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं नाही. आणि काय येणार? राज्य तुझं थोडं आहे. हे जनतेचं राज्य आहे. जनतेची ठेव ती देता तुला वाईट वाटलं नाही, रडला नाही. आणि बायको तुझी ती देताना ढाळ ढाळ रडतोय. अरे कसला राजा तू? आजपर्यंत कुणी केलं नाही ते का? एवढा कुणी करणार नाही. असं तुम्ही तुझ्या नावाला इंद्राचे वचन प्रश्न, बुद्धी प्रश्न, कर्म प्रश्न जाऊन साऱ्या सगळ्या लोकांना सांगे, सर्वांना सांगे. ऐका सारे पंचन ऐका, स्त्री पुरुष ऐका. त्यानं मला वचन दिलं, महालैशनपूरचा इंद्राचे वचन प्रश्न वचनाचा महिमा तुम्हाला दिलाय. अरे वचन देण्यापुरतं नसतं, ते पूर्ण करावं. करत तो खरा. वचन दिलं. कुणाला वचन दिलं? या प्राण वचन दिलं. एवढ्या गोष्टीसाठी एवढं वाईट वाटतं कारण केले काय? ब्राह्मणाला वचन दिलं. यापूर्वी अशी वेळ अनेक वेळ आली, तेव्हा कधी वाईट वाटलं नाही. मग सगळं आज ब्राह्मणाला वचन देण्याची वेळ आली, तेव्हा तुम्हाला एवढं वाईट वाटावं. आजपर्यंत कित्येक ब्राह्मणाची इच्छा पूर्ण केली, मग आणि आज करता आले नाही.